शिवसेना पक्षाशी, भाजप पक्षाशी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी काही संबंध नाही अशी लोक याच्यावर आक्षेप घेतात आणि टीका टिप्पणी करत आहेत. मला पहिलं हे स्पष्ट करायचं आहे की ज्या निवडणुकांचे उमेदवार जाहीर होत आहेत हे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आमचे जे अलायन्सचे सगळे पक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करून समन्वयानंच उमेदवार जाहीर होत आहेत. 48च्या 48 मतदारसंघामध्ये उमेदवार जिंकले पाहिजेत यासाठी उमेदवाराची असलेली ताकद, उमेदवाराचं असलेलं वलय, त्याचा असलेला राजकीय आवाका असे तिन्ही पक्षाचे नेते बसून चर्चा करतात आणि त्याच्यानंतरच उमेदवारी जाहीर केली जाते. अलायन्समध्ये निवडून येणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य देण्याची भूमिका ही तिन्ही पक्षाची आणि आमच्या मित्रपक्षांची आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की काही लोकांच्या पोटामध्ये पोटसूळ उठलेला असेल. काल कल्याणची जागा आमच्या एका भगिनीला मिळाली, त्याचं आम्ही स्वागतच करतो. त्यांचा अपमान करण्याचा काही प्रश्नच येत नाही. त्या देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं राजकारणामध्ये काम करत आहेत. पण त्या उमेदवाराच्या निमित्तानं मला एकच प्रश्न विचारायचा आहे, ज्या डरकाळ्या फोडल्या होत्या की एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधामध्ये मी उभा राहणार, डॉक्टर शिंदेंच्या विरोधात मी असं करणार, त्यांचं डिपॉझिट घालवणार, ते सगळे वाद गेले कुठे? महिला उमेदवारांना निवडणूक लढवू नये या मताचे आम्ही नाहीत. त्या चांगल्याच कार्यकर्त्या आहेत, ते चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी निवडणूक लढवतील. परंतु 2 महिन्यापूर्वी जे येऊन पत्रकार परिषद घेत होते, पत्रकार परिषद घेऊन सभेमध्ये सांगत होते की डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या विरोधामध्ये आम्ही निवडणूक लढणार आहोत, ते गेले कुठे? त्यांना शोधण्याची वेळ आलेली आहे. आणि ज्यांना उमेदवार सापडत नाही, ज्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर झालेला नाही, त्यांनी आमच्या अलायन्सला सल्ला शिकवण्याची काय अजिबात आवश्यकता नाही. आमचे सगळे नेते, म्हणजे दिल्लीतले नेते असतील भाजपाचे, शिवसेनेचे आमचे मुख्य नेते असतील, अजितदादा असतील, हे सगळे सक्षम आहेत आमचे निर्णय घ्यायला. त्याच्यामुळे आम्हाला कोणाच्या सल्ल्याची देखील आवश्यकता नाही आणि कोणाच्या मार्गदर्शनाची देखील आवश्यकता नाही. तर एका नेत्यानं माझ्यावर टीका केली. मी आजही जाहीरपणानं सांगतो की वैयक्तिक टीकेवर येऊ नये. मी देखील तुमच्याबरोबरच काम केलेलं आहे. फक्त मी संयमी आहे, याचा अर्थ हतबल नाही. मी वयाचा मान राखतो, वयाचा मान राखून काही गोष्टी बोलत असतो. घरापर्यंत जर पोचणार असाल तर माझ्याकडे देखील प्रत्येकाची जंत्री आहे. त्याच्यामुळे त्यांनी टीका केली म्हणून मला अजिबात राग आलेला नाही. परंतु माझं म्हणणं आहे की राजकारणामध्ये काही संकेत असतात, काही संस्कार असतात. काही लोक ते विसरलेलेच आहेत आणि ज्यांनी संस्कार विसरलेत त्यांनी संस्काराच्या गोष्टी आम्हाला सांगण्याची गरज नाही आणि वैयक्तिक मला देखील सांगण्याची आवश्यकता आहे. परवा कोणीतरी अदखलपात्र कोकणातला एक नेता म्हणाला की किरण सामंतांनी राणेंनी दम दिला म्हणून उमेदवारी मागे घेतली. पहिली गोष्ट, कुठेही उमेदवारीचा दावा आम्ही सोडलेला नाही. शिवसेना म्हणून, महायुतीतले उमेदवार म्हणून आजही आमचा दावा कायम आहे. कालच मी मुख्यमंत्री मोदयांशी, उपमुख्यमंत्री मोदयांशी रात्री 12 वाजता या संदर्भात चर्चा केलेली आहे. त्याच्यामुळे महायुतीचाच उमेदवार निवडून जाणार याच्याबद्दल तिळमात्रही शंका नाही. शेवटी प्रत्येक पक्षाला तिकीट मागण्याचा अधिकार आहे, तसं भाजपानं देखील मागितलेलं आहे, आम्ही देखील मागितलेलं आहे. त्याच्यामुळे एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी, अजितदादा एकत्र बसतील, आम्हाला सगळ्यांना विश्वासात घेतील आणि त्याच्यानंतर उमेदवाराची घोषणा होईल. आतापर्यंत कुठच्याच उमेदवाराची घोषणा झालेली नाही आणि मी कोणाच्याही धमकीला घाबरत नाही हे सांगणाऱ्यांना देखील माहिती आहे. ज्यांनी सांगितलं त्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला केलेला होता पुण्यामध्ये, तरी मी डगमगलो नाही. त्याच्यामुळे ज्यांची अस्तित्वाची लढाई आहे त्यांनी अशा पत्रकार परिषदा घेण्याची काही आवश्यकता नाही. की काल देखील सिंधुदुर्गामध्ये मी राणेसाहेबांची भेट घेतली. राणेसाहेबांची भेट ही माझी वैयक्तिक भेट होती. काल तिथं समन्वय समितीची बैठक होती. त्या समन्वय समितीला मी उपस्थित राहू शकणार नव्हतो. माझी दुसरी एक मुंबईमध्ये बैठक होती. तर भेटलो तर बिघडलं काय? म्हणजे मी भेटलो तर कोणाच्या पोटात पोटसूळ एवढा का उठतो हे मला अजून कळलेलं नाही. त्याच्यामुळे ज्यांनी स्वतःचा पराभव हा निश्चित केलेला आहे त्यांनी अजिबात आमच्यावर टीका करण्याची आवश्यकता नाही. आज देखील मला रत्नागिरीमध्ये आल्यानंतर कळलं, कारण मी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतो म्हणून सांगितल्यानंतर बैठक होऊ नये अशा सूचना दिलेल्या असताना देखील मी जेव्हा रत्नागिरीमध्ये आलो त्यावेळी मला कळलं की आमचे सगळे पदाधिकारी जमणार आहेत. मी तुमच्या पत्रकार परिषदेमधनं पदाधिकाऱ्यांच्या देखील बैठकीला जाणार आहे, पण ती आता बैठक राहिलेली नाही, मला वाटतं जाहीर सभाच झालेली आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.